चला सामन्याला सुरुवात होते. पंच सिग्नल करतायत. अंपायर काय चेक करायचं आहे का? रिव्ह्यू घ्यायचा आहे का? यस संदीप गावड सर. यस यस. या थर्ड अंपायर कोण आहे यायचंय?
सेव आहेत, धावा, षटकार नाहीये. मयुरेश, व्हॉट अ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. धावसंख्या झालेली आहे 5. अंपायर रन किती काढलेत पळून? एकच रन. यस, थँक्यू. 6 रन झालेत. दोन 4 बॉल झालेत. विकेट डाऊन. फलंदाज बाद. 6 वर पहिला धक्का बसतोय. 6 ला दुसरा धक्का. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. एंटी वॉरियर्स टीम प्रथम बॅटिंग करत असताना 7 लॉस ऑफ 2 विकेट. ऑफ साईडला अतिशय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे येईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर प्रथम बॅटिंग करत असताना 8 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 लॉस ऑफ 2 विकेट.
चांगला फटका, मात्र फिल्डरला बीट केलंय. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. 4 रन. चौकार. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचेल या 4 धावेच्या मदतीने. 16 रन. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वना आणि कान्हा रे तुझ्यासाठी आले वना. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हते. 2 षटकांचा खेळ झालाय. 16 रन झालेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना एनटी वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. काय बॅटिंग स्वप्नील पाटीलची यावेळेला पाहायला मिळते. इंटरनॅशनल खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. ब्रँड ऑफ तरपाळे. वर्ल्ड कपच्या माध्यमातून मॅच आपण पाहिली असेल. अर्धशतक ज्यांच्या नावावर आपण पाहिलं होतं युएसए टीम कडून खेळत असताना. डान्सिंग डाउन द ट्रॅक. कडक शॉट. So beautiful, so elegant, just looking like a wow. Magnificent shot. This is a beautiful timing. षटकार. माझ्या मनात मुळीच नव्हते रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले. यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल आणि यस, विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. तुझ्यासाठी आले वना. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी सोडीला घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार. या 2 धावेने संघाची धावसंख्या 24. 24 ला 3 एनटी वॉरियर्स टीम. $25 runs on the board. 25 ला 3 धक्के बसले गेलेत. उलटास बॉल. स्वप्नील सोडणार नाहीये. सरळ चेंडूला पाठवून दिला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि स्वप्नील पाटीलच्या या बॅट मधून फटक्यातून आर पार प्रामाणिकपणा. षटकार. 6. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, 3 गडी बाद.
जबरदस्त करारा प्रहार षटकार बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कणखर बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 37 लॉस ऑफ 3 विकेट. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. संघाची धावसंख्या फलकावर 38 झालेली आहे. 38 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. अप्रतिम चांगला फटका तर या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगला मनगडाचा वापर करत असताना ही ओळख आहे स्वप्नील पाटीलची. संघाची धावसंख्या फलकावर 42 ला 3 एनटी वॉरियर्स टीम. ऑन साइडला 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एनटी वॉरियर्स टीम 44 रन्स. अतिशय चांगली बॅटिंग झंझावती बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 46 रन. 4 षटकांचा खेळ झाला. 46 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. एनटी वॉरियर्स टीम. चार षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर एनटी वॉरियर्स टीम 46 वर जाऊन पोहोचली गेले. शेवटचे षटक स्वप्नील पाटील आतापर्यंत लयबद्ध झालाय. 120 ग्रॅमचा हा बॉल मात्र आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. सुपर बॅटिंग. ऑन साइडला फटका तर छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये तंत्रशुद्ध फटका. टेक्निकली साऊंड. 4 रन. चौकार. संघाची धावसंख्या कम्स ऑफ 50 धावा.
एंटी वॉरियर्स या टीमची 50 धावसंख्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक ग्रेट पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केले गेले. पहा तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल ना तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित असतील. या धावा खोऱ्याने वाहिल्या गेलेत. जबाबदारी काय आहे हे दोन्ही बॅटर नेहिल काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या पार्टनरशिपचा जरूर आपण पाहत आहेत प्रात्यक्षिकरण. सुपर डिलिव्हरी, खूप चांगला बॉल, थोडासा खाली राहिला होता. नेहिलला हा बॉल मात्र परफेक्ट यावेळेला समजला नाही. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या आता मात्र स्थिर राहिले. चेंज ऑफ पेस ऑफ साइडला फटका तर छान आहे. लॉंग ऑफ चा फिल्डर या वेळेला मात्र चुकी केली. टेक द कॅच अँड विन द मॅच षटकार आलाय. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर जाऊन पोहोचली गेले. पहा एक झेल किती महाग ठरू शकतो या महत्वपूर्ण लढतीमध्ये. 1983 चा वर्ल्ड कप काल 32 पावलं धावून कपिल देव, रामलाल निकन सरांनी झेल टिपला विवेन रिचर्ड सरांचा. आणि तेव्हा मात्र हॅट्रिकचं स्वप्न भंग झालं वेस्ट इंडिजच्या टीमचं. आणि जर वर्ल्ड कपच्या माध्यमातून तिसरी जे आपण पाहत आहे तिसरं विजेतेपद पटकावलं असतं तर कदाचित थोडंसं आपण आपला संघ बॅकफुटला गेला असता. परंतु कपिल देव यांनी जो झेल टिपला तो मात्र चर्चेत राहिला. 2024 डेव्हिड मिलरचा झेल टिपला सूर्यकुमार यादवने. आणि त्यामुळे मुंबईचा राजा रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मात्र 2024 T20चा वर्ल्ड कप आला. म्हणजे एक झेल खूप महाग ठरू शकतो. तो इथून जर आपण पाहिलं तर 57 धावा, त्या 6 धावा सेव्ह झाल्या असता. फलंदाज बाद झाला असता. नवीन येणाऱ्या फलंदाजावर दबाव असता. परंतु जर करला थाना नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. 57 लॉस ऑफ 3 विकेट. ऑन साइडला फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाला पूर्णविराम. संघाची धावसंख्या 57. विजयासाठी 58 धावांचं टार्गेट आव्हान सेट केले गेले. प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय. प्रभास सुपर किंग्स या टीमला विजयासाठी 58 रनची आवश्यकता आहे. स्वप्नील पाटील वेल्डन सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग अँड निहिल. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. शुभम शुभम जोर लावून ताटला जरी अंधार
ते उतेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली आता मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनकटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा ते उतेज धावलं तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. विजयासाठी 58 रनचं टार्गेट सेट केले गेले. प्रभास सुपर किंग चला मॅचला सुरुवात 58 धावांचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. दोन आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 58 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी पाहूया त्या धावांचा पाठलाग होईल की रोखलं जाईल. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आक्रमण केले आणि बॉल चालला मैदानाच्या पलीकडे षटकार. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते परंतु पंच मात्र सहमत नाही आहेत. या अपीलची हलकीशी बॅटची एज होती संदीप गावडसर त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. प्रभास सुपर किंग एक प्लेयर तुमचा येऊ द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक्स्ट्रा खेळाडू चांगली सुरुवात करून देत असताना आपण मैदानाच्या आत जरूर पाहत आहेत हे दोन्ही बॅटर
आपल्याला जर पाहिले गेले तर वेग चांगला होता, परंतु जबरदस्त नियंत्रण नव्हतं या बॉलवरती. जर पाहिले गेले तर खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल हाताळला गेला. 9 बॉल पंचांचा इशारा आला. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त संचार करण्याची संधी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक मोठा फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बॅटरला या ठिकाणी दिली जाणार आहे. पाहूयात संधीचं सोनं होईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. या पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार. इथे फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. टिपलाय झेल आणि पाहूयात इशारा तर येईलच, परंतु फ्री हिटचा बॉल आहे हे देखील लक्षात असू द्या. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर आम्हाला माहित होतं फ्री हिटचा बॉल आहे. हो यावेळेला जर पाहिलं तर स्कोअर विकेट चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉल पर्यंत. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल जर पाहिले गेले तर प्रस्थान झाला आहे, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल स्टॉप केल्या, आतमध्ये ढकलले. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. संघाची धावसंख्या 12 झालेली आहे. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून सरळ चेंडू या वेळेला आपण पाहतायत निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. 16 रन झालेत. 16. जबरदस्त यावेळेला स्विच हिटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. लगातार दुसरा चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. विनय सुंदर बॅटिंगचं यावेळेला प्रात्यक्षिक दाखवत असताना क्रिकेटिंग शॉट कसे असावेत याचं ज्वलंत उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विनय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 रन. विजयासाठी आता बॉल आहे 24 बॉल मध्ये 38 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. या वेळेला आपण पाहताय चेंडू सरळ निघून जाईल. फर्स्ट स्लिप मधून ट्रॅव्हल होत असताना 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 21 रन. लॉस ऑफ विदाउट लॉस. अतिशय चांगली पार्टनरशिप. चांगला फटका परंतु तेवढाच चांगला झेल. एकाच क्षणाला 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. विनयने चांगला फटका खेळला होता. पुलचा फटका होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अतिशय चांगला हा दर्जेदार झेल. ब्युटिफुल कॅच. फलंदाज बाद.
यस इम्पॅक्ट प्लेअर इशारा करत असताना आपण पाहताय संदीप गावड सर एका साईडला इथे अंपायरची भूमिका संदीप गावड सर करतायत तर मेन स्टेजवर ग्राउंड नंबर 1 वर संदीप गावंड सर मॅचचं समालोचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक एक्सपिरियन्स प्लेअर व्हॉइस ऑफ बापाणे जुचंद्र. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला चौकारणीशी 26 वर जाऊन पोहोचली गेले. 26 रन्स विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या फलकावर स्थिर राहिली आतापर्यंत आपण विचार केला तर. रिटायर्ड हर्ट होत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. ओंकारला आपण पाहिलं 26 धावा झालेत आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 20 बॉल आणि 32 रनची आवश्यकता. 20 बॉल 32 रन. रिटायर्ड हर्ड होणारा फलंदाज ओंकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नीलचा बॉल यावेळेला कडक शॉट फोर्स केला. या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. मयुरेश फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला रिटायर्ड हर्ट होणारा फलंदाज 15 मार्च 1877 मध्ये चार्ल्स बॅनरमॅन ऑस्ट्रेलियन प्लेअर होता आणि त्यानेच पहिलं शतक सुद्धा ठोकलं होतं. आणि इथून मात्र विकेट डाऊन. मयुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत तो अडकला. फलंदाज बाद गॉन. DJ Shubham.
28 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 30 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सोळा बॉल आणि 30 रन. 16 बॉल 30 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या या क्रीडा नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चिमाजी अप्पा ऐतिहासिक मैदान पल्ला पार केलेला आहे. त्यामुळे आता मात्र सामना एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच असेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज आयोजित भंडारी प्रीमियर लीगचा थरार वर्ष चौथे. 3 आणि 4 मेचा हा दिवस आपण पाहतायत. अगदी भंडारी समाज बांधवांसाठी हा टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कपच आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात. चांगला बॉल होता खोलवर चेंडू, परंतु तेवढाच चांगला बॉलला एक्झिक्यूट केलंय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना 30 ला 3 आतापर्यंत आपण पाहतायत. 28 रनची आवश्यकता आहे. धावा थांबवलेत, मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत, हात खोलण्याची संधी प्राप्त करून दिलेली नाहीये. त्यामुळे स्वप्नील ठाकूरचं कौतुक करावं लागेल. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहताय. सरळ बॉल निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. 12 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल 27 ची आवश्यकता आहे प्रभात सुपर किंग्स या टीमला. पहिलाच बॉल अतिशय सुंदर पद्धतीने डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. तर स्वप्नील पाटील या अगोदर स्वप्नील ठाकूर गोलंदाजी मार्कवर होते आणि त्यानंतर स्वप्नील पाटीलला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या आता स्थिर राहिले 11 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 27 रनची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 11 बॉल 26 ची आवश्यकता. जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 रन. संघाची धावसंख्या 36. विजयासाठी आता बॉल आहेत 10 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. थँक्यू. अप्रतिम ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय बिटवीन द गॅप मध्ये. टू दी कव्हर. ऍब्सोल्युटली सुपर टायमिंग. मॅग्निफिसंट शॉट. काय फटका खेळला होता. क्रिकेटिंग शॉट आपण पाहताय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 40. आता विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 9 बॉल 18 रन. प्रभात सुपर किंग्स टीमला चेंज ऑफ पेस जरूर पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 41. 9 बॉल 17 ची आवश्यकता.
चांगला फटका आहे, चेंडू निघून जाईल. साईडला यावेळेला आपण पाहतोय 4 रन चौकार. संघाची धावसंख्या फलकावर 45, विजयासाठी 13. तेरा रनची आवश्यकता. संघाची धावसंख्या 45, विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत एकंदरीत 7. पंचेचाळीस रन झालेले आहेत. यावेळेला सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना स्वप्नील पाटीलने कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी मात्र फार महत्वाच्या आहेत. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 45. आता विजयासाठी 6 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. यस, व्हाईट बॉल संदीप गावडसर यावेळेला दर्शवत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर 46, विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. का मॅच यावेळेला टर्न होईल याकडे लक्ष असेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहत आहेत पियुष, आयुष आणि एका साईडला आपण पाहत आहेत राज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता. कमबॅक केलंय. 5 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. चार बॉल 12 रनची आवश्यकता. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. परेश राऊत अप्रतिम सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने पुढे सरसावून जाईल 47 वर. आता बॉल आहेत 3 बॉल मध्ये विजयासाठी 11 रन. एक मोठा फटका, एक षटकार. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल परेश राऊत. 3 बॉल 11 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मात्र खराब फिल्डिंग. 4 रन. स्वप्नील पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच.
2 बॉल 7 रन. स्वप्नील पाटील अशा नामवंत खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती. 2 बॉल आणि विजयासाठी आता मात्र 7 रनची आवश्यकता आहे. काय मॅच अप्रतिम. राज चोरगे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत. इथून जर आपण पाहिलं तर स्वतः कमबॅक करत असताना निराश झाला होता, परंतु एक संधी गेल्यानंतर दुसरी संधी सुद्धा मात्र उपलब्ध करून दिली जाते आणि तेच केलं. 1 बॉल 7 ची आवश्यकता. एक बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि अशा प्रकारे संघ विजयी होत असताना एनटी वॉरियर्स, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन एनटी वॉरियर्स टीम अँड हार्ड लक प्रभास सुपर किंग्स. स्वप्नील पाटील ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच स्वप्नील पाटील. कॉंग्रॅच्युलेशन.